नमस्कार मित्रांनो, तर प्रोफेसर ऑफ नेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत करतो। तरी आज आपण एका नवीन मुद्द्यावरती बोलणार आहोत। तर आजचा मुद्दा असा आहे, 100 दिवस 100 औषधे या सिरीजचा हा व्हिडिओ नाहीये। तरी आपण आज नवीन मुद्दा पाहणार आहोत। एक रिटेलरचा प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेमवरती आज आपण बोलणार आहोत। हा बघा, हा झेंडू बाम आणि हा झेंडू अल्ट्रा पॉवर बाम। तर पहिल्यांदा या झेंडू बामची आपण किंमत पाहूया। झेंडू बामची किंमत आधी 45 रुपये होती, तर आता 46 रुपये केलेली आहे। आता 46 रुपयातला आम्ही 1 रुपया कस्टमर कडून कमी पण घेऊ शकत नाही, कारण त्याच्यात एवढा मार्जिन पण नाहीये। आणि कस्टमर सुद्धा विचार करतो की आधी 45 रुपयाला होता, तर 45 रुपयातच आपलं काम बनेल। तर अशा पद्धतीने याचं ठीक आहे, याचं एक आपण समजू शकतो, जाऊ द्या, 46 आहे, कॉमन आहे। हा झेंडू अल्ट्रा पॉवर बाम पहिल्यांदा होता 50 रुपयाला, आता झालाय 51 रुपयाला। आता तुम्हीच विचार करा, 100 रुपये दिल्यानंतर आपण त्यांना 49 रुपये चेंज देणं सोपं आहे की 50 रुपये? तर इमामी प्लीज तुम्ही याच्यात काहीतरी लक्ष घाला। अशा रिटेलर्स साठी खूप वाईट गोष्ट आहे, आणि आम्हाला याच्यात काही करता पण येत नाही। आम्हाला 1 रुपयावरचा सोडता पण येत नाही, आणि कस्टमरला नाराज सुद्धा करता येत नाही। तर इमामी तुम्ही या गोष्टीवरती लक्ष ठेवा। एक तर 50 रुपये MRP करा याची, नाहीतर परत 55 रुपये करा, म्हणजे 5 रुपये आम्हाला मार्जिन वाढेल। नाही तर तुम्ही सरळ याच्यातला मार्जिन वाढा, तरी आम्हाला सुद्धा चांगलं वाटेल, आणि आम्ही वरचा 1 रुपया सुद्धा सोडून देऊ। तरी आजची व्हिडिओ याच्याबद्दल होती। उद्या बघूयात असे रिटेलर्सचे अजून काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज। धन्यवाद।